नमस्कार सर्वांना, आरशी मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आज मस्त उडदाचे पापड करायचे आहे. तर मुगाची डाळ 1 किलो आणि उडदाची डाळ 1 किलो मी अशी गिरणीतून बारीक करून आणलेली आहे. तर 1 किलो उडदाची डाळ आणि 1 किलो मुगाची डाळ दळून आणली आहे. पण एक लक्षातच राहिलं नाही, लिचत पापड मसाला आहे ना, तो मी याच्यात टाकायला पाहिजे होता अगोदरच, म्हणजे कसं सगळं मिक्स झालं असतं त्याच्यामुळं. तर आता मी हे पापड टाकून देते. आहे का म्हणजे तुम्हाला दिवसभरात 50च लाट नाही ना? कामच लाटीन चांगलेच लाटीन. रेश बिन आहे तुझ्याकडे? हाय नाही शेतात न्यायला आहे ती रेश दोन आहे ना. कर चालू मयुरी, चाल का डबल? हा चालूच आहे. तरी आता थोडंसं चवीनुसार मीठ मिक्स करून घेते मस्त पैकी. उडदाचे पापड कोड्याला टाकू काय का ना. 2 किलो गहू मयुरी. 2 किलो? हो, 5 किलो चालले राडावी नाही साखर. एप्रिलवरील ना. आज गुरुवार आता कर बनवून रे. आता आपण ते लोक मसाल्याने टाकीत नाही, ओलीच जचा आपण टाकू शकतोय घरी. थोडं आता पाणी 2 तास किंवा 1 तास जर घेऊन आणखीच झाले. मूठ द्यायची गरज नाही, आपण ते लागली तिथे आता त्याची मूठ खास किचन वाट्यावरती. ज्यांना पाटा वरवटा नसतो ना, त्याच्यासाठी खास टिप्स महत्वाची. मयुरी आता तेल थोडंसं तेल लावते, एकदम किंचित काहीतरी. जास्त तेलाचा वापर करायचा नाही तर मग कुंभट वास येतो. ओके, छान आहे. मग तिकडे जाता वेळेस ना इतके भयान बाहेर लागले आता माकडाचे. तर आहे ना, मला त्यावेळेस मी व्हिडिओ केला असता, पण त्यावेळेस व्हिडिओ पण पटकन फोन काही करायला सुद्धा नाही. इतके भयंकर बांधायला लागले होते त्यांचे. तर सगळी माकडं आपल्या घराच्या भोवतीचे येऊन बसलेले आहे बघा. झाडे असे तर या झाडेवरती येऊन बसलेले. एक ते पिल्लू आहे, त्या पिल्लाच्या मागं लागलेले ते माकडं. आणि त्याची जी माकडाची आहे ना, ती त्याला वाचायचा प्रयत्न करते त्या माकडापासून. आणि बघा इथे ना एप्रिलसाठी थोडीशी साफसफाई काढलीच होती मी. तर एप्रिलसाठी साफसफाई काढली होती. तर या रॅकला आहे ना मी छान असं जाळीला आहे ना कलर लावून घेतलेला आहे. आणि बघा माझ्या हाताला सुद्धा कलर लागलेला आहे कुठं मोठं. ते काही निघतच नाही आहे. ते बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते माकडची किती भयंकर बनायला. तिथंच असेल ना, पहा ना. पण कसं जीव लावी दे एकमेकाला. मी असे जाळीला त्याला कलर मारलेला आहे आणि थोडंसं हाताला लागलेला आहे. तर म्हटलं आता पापड लाटायचं आहे, पण ते काही कशाला लागत नाही आहे. तर चला आता मी ना ते ना खलबत्तात स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता मी तो खाली ठेवते. पण एवढंच भीतीचं कारण झालेलं आहे का माकड घरात येतं का काय ते बघा कसं बसलं आहे आणि जवळून बसलेलं आहे. मी ज्यावेळेस करेन ना त्यावेळेस त्याची याची भीती वाटते, कारण की मला माकडची एवढी भीती वाटते ना. तर असं वाटते करावं कोणी करावं का तिकडे जावं बाईच्या घरात जावं पापड करण्यासाठी लेकरं येऊस तर चला मला असं वाटतंय तिकडे जावं. चला मग मी तिकडे घेऊन जाते. आणि इथं स्वच्छ आता मी खलबत्ता धुवून घेतलेला आहे. मी छानचा कॉटनचा कपडा टाकून भिजू घालून ठेवलं होतं पीठ. आणि मस्त असं छान भिजलेले आहे बघा. थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ते आता छान असं चोकडून पसरून घेते आणि थोडंसं मुसळी लावलेलं आहे. आता जर हा पिठाचा गोळ आहे ना आपण असं टाकून देऊ आणि छान असं घेऊ. म्हणजे बघा असं कुटून घेऊ. मस्त छान असं पीठ भिजलेलं आहे. आता हे कुटून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ. मस्त छान झालेलं आहे. कशाचं पीठ आहे? पापड. फक्त उडी कशी खायची आता अजून काय? मुगाची डाळ. मुगाची डाळ आणि माझ्या मम्मीने केलेत, आशाच्या मम्मीने केलेत. एकदम मस्त आणि छान झालेलं आहे.
दादा याला दे, याला 5 रुपये दे. तर आता छान असा गोळा कट करून घेतो. कोण काय म्हणतो दादू? कोण चिवंत होते तर पप्पा भांडणं करून आला. कलर घेतला का पिवळ्या याच्यात? हा, त्याला घे. फोटो काढा त्याच्यानंतर. आता दुसरं पण घ्यायचं आणि असं करून घ्यायचं. केला पाहिजे. आपलं रेसिपी पुढे दे लाकडाचं. तर आता इथे ना मस्त आता कट करून घेतलेले आणि आता थोडंसं याच्यात टाकून देते. तर असं छान गोळ्या करून घेतलं. पापड एकदम पातळ. कुठे का दोनच गेली का? तर जरा मस्त आता पापड झालेला आहे. आता इथं पापड टाकून दिलेलं आहे. आता आपण सगळे पापड असेच करून घेऊ आणि मस्त लगेच झाकण ठेवून द्यायचं. अशी लाटी करून घेतली की असं घेऊन त्याला छान असं फिरून घ्यायचं. काहीतरी कोरडं पीठ घ्यायचं. जास्त पण नाही, माझ्याकडून थोडं जास्त झालेलं आहे. तरी बघा दोन्ही हाताच्या जास्त प्रेशरनं असं जेवढा पातळ लाटता जाईल तेवढं लाटून घ्यायचं. म्हणजे कसं आहे खायला खूप छान आणि खमंग लागतो. त्याच्यामुळे जास्त ह्या पापड जेवढीच मेहनत असते का जास्त पातळ लाटायचा म्हणजे खायला छान लागतो. तरी बघा पोलपाट सुद्धा त्याच्यातून दिसतो इतका पातळ लाटलेला आहे. असं अलगद हाताने दोन्ही हाताने उचलून आपलं जे कोण जास्त जाड वाटतं ते पण आपण लाटून घेऊ शकतो. तरी बघा मला या साईडनं थोडासा जाड दिसत होता मग मी आता असं लाटून घेते. तर एकदम असा पातळ असा पापड झालेला आहे आपला. आणि तिथं मस्त छान असा पापड पातळ टाकलेले आहे बघा. दुसरे पापड असा छान टाकलेला आपल्याला येऊ जवळ आता मस्त थोडंसं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं किंचित आणि दोन्हीकडून आलटून पलटून लाटून घ्यायचा. म्हणजे कसं आहे पापड एकदम भारी आणि मस्त दोन्हीकडून छान असा लाटला जातो आणि तो चिटकतही नाही. तरी बघा आता त्या साईडनं झाले. आता या साईडनं करून घेते लवकर दादू. पापड झालेला आहे आणि पापडला ना असं छान असं येतं एक तरंग पापड झालेलं आहे आणि असे तरंग आलेलं आहे. तरंग येऊ नये म्हणून त्याच्यावर असं करून ठेवायचं आहे. कुठून चोकल द्यायच्या छान पापड आणि बाकीचे वेगळा मस्त पापड. आता पापड लाटून झाले बघा. मस्त जे पापड लाटलेले आता वाजले 2:30 आणि मस्त थोडासा आराम करते. पापड मस्त पापड पहिले एकदम भारी आणि मस्त एकदम भारी आणि एकदम भारी एकदम भारी.
काय